Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us study structures and in that conditionals. CONDITIONALS conditionals. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिशच्या पाठात आपण स्ट्रक्चर्समधलं कंडिशनल्स म्हणजेच जर तरची वाक्यरचना पाहणार आहोत. सो लास्ट टाइम वी हॅव स्टडीड ओपन कंडिशनल्स. मागच्या वेळेस आपण मागच्या सत्रात ओपन कंडिशनल्स पाहिलेले आहेत. सो टुडे विल स्टडी टाईप 2 ज्याला इम्प्रोबेबल ऑर इमॅजिनरी कंडिशन्स असं म्हणतात. इम्प्रोबेबल IMPROBABLE इम्प्रोबेबल म्हणजे जी घडण्याची शक्यता कमी असते त्याला इम्प्रोबेबल किंवा इमॅजिनरी म्हणता येईल. IMAGINARY इमॅजिनरी कंडिशन्स. उदाहरण बघूया म्हणजे क्लिअर होईल. इफ क्लॉज, त्यात आता ह्या वाक्यरचनेत कसं असतं, एक इफ क्लॉज आणि एक मेन क्लॉज. तर इफ क्लॉज मध्ये ह्या टाईपचं वाक्य म्हणजे या वाक्यरचना येऊ शकते. इफ यू स्टडीड हार्ड, आता लक्ष देऊयात. इफ यू स्टडीड हार्ड, तर इफ क्लॉजमध्ये वर्ब जे असतं ते पास्टमध्ये STUDIED आणि मेन क्लॉज जी असते त्यात वुड, शुड, कुड, माईट MIGHT माईट ही मोडल्स असतात आणि प्लस प्लेन इन्फिनिटिव्ह आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. प्लेन इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. तर असं वापरलं गेलेलं असतं. तर वाक्य आहे इफ यू स्टडीड हार्ड यू वूड गेट अ फर्स्ट क्लास. म्हणजे हे कसं आहे की इफ यू स्टडीड हार्ड, तू केलास का अभ्यास तर नाही केलास. इम्पॉसिबल थिंग इन प्रेझेंट आणि अनलाइकली थिंग इन फ्युचर. तू अभ्यासच केला नाहीस तर तुला फर्स्ट क्लास कसा मिळेल. सो इफ यू स्टडीड हार्ड यू वूड गेट अ फर्स्ट क्लास ही इमॅजिनरी गोष्ट आहे. तू अभ्यास केलास तर तुला फर्स्ट क्लास मिळाला असता, अभ्यास केला असतास तर. सो याला म्हणतात टाईप 2 कंडिशनल, इम्प्रोबेबल ऑर इमॅजिनरी कंडिशनल. अजून एक दुसरं वाक्य घेऊया. इफ आय वॉन, WON, वन, विनचं झालं वॉन. इफ आय वॉन द लॉटरी, LOTTERY लॉटरी, आय वुड सेल राऊंड द वर्ल्ड. सेल SAIL, सेल म्हणजे समुद्रातनं प्रवास जो करतात त्याला म्हणतात सेलिंग, SAIL. पाण्यातनं प्रवास SAIL याला म्हणतात सेलिंग. तर इफ आय वन द लॉटरी आय वुड सेल राऊंड द वर्ल्ड म्हणजे जर मला लॉटरी लागली तर मी जहाजातनं जगप्रवास करीन. तर हे प्रोबेबल कंडिशन आहे, इमॅजिनरी कंडिशन आहे. तर इफ क्लॉज पण इम्प्रोबेबल जी गोष्ट आहे ती दाखवतं, इमॅजिनरी गोष्ट दाखवतं आणि त्याचा कॉन्सिक्वेन्स किंवा त्याचा रिझल्ट, त्याचं कंडिशनल मेन क्लॉजमध्ये येतं. इफ आय वन द लॉटरी आय वुड सेल राऊंड द वर्ल्ड. आता नेक्स्ट वाक्य बघूया. इफ वी स्टार्टेड नाव वी कुड बी इन टाईम. म्हणजे आत्ता जर आपण निघालो, स्टार्टेड इथंही परत स्टार्टेड वापरलं आहे म्हणजे पास्टमधलं आहे क्रियापद. वी कुड बी इन टाईम, आता ह्या क्षणी निघणं आहे का पॉसिबल, तर बहुतेक नाही आहे. तर इफ वी स्टार्टेड नाव वी कुड बी इन टाईम, जर आत्ता निघालो तर आपण कदाचित वेळेत पोहोचू असा याचा अर्थ होतो. हे पण आहे टाईप 2 कंडिशनल. अजून एक वाक्य बघू. इफ यू वर अ मिलियनेअर, MILLIONAIRE मिलियनेअर. इफ यू वर अ मिलियनेअर हाऊ वूड यू स्पेंड युअर टाईम. हे प्रश्नार्थक वाक्य आहे. इफ यू वर अ मिलियनर, तू करोडपती असशील किंवा लक्षाधिपती असशील तर हाऊ वूड यू स्पेंड युअर टाईम, तर तू तुझा वेळ कसा घालवशील. तर हे प्रश्नार्थक वाक्यसुद्धा
इमॅजिनरी कंडिशनल आहे. आता नेक्स्ट शेवटचं वाक्य बघूयात. इफ आय हॅड अ डिग्री आय कुड गेट अ जॉब इझिली. माझ्याकडे जर डिग्री असती तर मला सहज किंवा पटकन नोकरी मिळाली असती. तर हे इमॅजिनरी आहे, त्यामुळे इफ क्लॉजमध्ये इफ आय हॅड अ डिग्री आणि मेन क्लॉजमध्ये आय कुड गेट अ जॉब इझिली असं आलेलं आहे. सो आत्ता आपण पाहिलं ते होतं टाईप 2 कंडिशनल. तर टाईप 3 कंडिशनल कसं आहे ते टाईप 3 कंडिशनल अनफुलफिल्ड म्हणजे UNFULFILLED अनफुलफिल्ड कंडिशन्स दाखवतो. म्हणजे इफ क्लॉज आणि मेन क्लॉज, त्यात इफ क्लॉजमधलं वर्ब असतं पास्ट परफेक्टमध्ये आणि मेन क्लॉजमध्ये वुड, शुड, कुड, माईट आणि परफेक्ट इन्फिनिटिव्ह वापरलं जातं. आता वाक्य बघितलं की लक्षात येईल. इफ यू हॅड स्टडीड हार्ड, इफ यू हॅड स्टडीड हार्ड यू वुड हॅव गॉट अ फर्स्ट क्लास. आता इथं वुड हे मॉडेल वापरलेलं आहे आणि परफेक्ट इन्फिनिटिव्ह वापरलेला आहे हॅव गॉट. म्हणजे तू खूप अभ्यास केला असता स्टडीड हार्ड तर तुला फर्स्ट क्लास मिळाला असता. तर इफ क्लॉज आहे पास्ट परफेक्टमध्ये आणि मेन क्लॉजमध्ये मॉडेल आणि परफेक्ट इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे. दुसरं वाक्य बघू. इफ आय हॅड ट्राईड अगेन आय शुड हॅव सक्सीडेड. इफ आय हॅड ट्राईड अगेन आय शुड हॅव सक्सीडेड. तिसरं वाक्य आहे. इफ यू हॅड कम टू मी आय शुड नॉट हॅव गॉट इन टू ट्रबल. थोडी ही वाक्यरचना ट्रिकी आहे, ही जरतरची भाषा असल्यामुळे, पण हे अनफुलफिल्ड कंडिशन दाखवतं हे टाईप 3 कंडिशनल. तर इफ यू हॅड कम टू मी, जर तू माझ्याकडे आला असतास, आय शुड नॉट हॅव गॉट इन टू ट्रबल, मी अडचणीत सापडले नसते. तर हे होतं टाईप 3 कंडिशनल जे दाखवत होतं अनफुलफिल्ड कंडिशन्स म्हणजे पूर्तता न झालेले कंडिशन्स किंवा जर हे या टाईप 3 मधनं कळतं. सो these conditionals say that something did not happen because a certain condition was not fulfilled. ही एखादी गोष्ट होऊ शकली नाही कारण अमुक एक गोष्ट झाली नाही. तर हे होतं टाईप 3 कंडिशनल्स. अँड विथ दिस वी हॅव completed our conditionals and our structures as such in totality. So that's all for today. Thank you. धन्यवाद.